हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. आषाढी एकादशीच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा. आता मान्सून म्हणलं की अनेक स्त्रियांना हे व्रतवैकल्य वगैरे सगळं आहेच, पण अजून एक गोष्ट असते ती स्त्रियांना खूप आवडते, ते म्हणजे मान्सून सेल. सगळीकडं सेल लागले असतात आणि सेल म्हणजे काय, काहीतरी फ्री मिळतं, काहीतरी डिस्काउंट मिळतो, आपले पैसे वाचतात वगैरे वगैरे. आपल्याला खूप आनंद होतो असं काही फ्री वगैरे मिळालं की. वर्षभर अजून एक स्कीम चालू असते शरीरासाठी, पण ती स्कीम आपण घेत नाही आहे. ती स्कीम कुठली? एकादशीची स्कीम. आता तुम्ही म्हणाल काय आहे नवीन एकादशीची स्कीम? तर एकादशीची स्कीमच आहे. आपल्याला खूप गोष्टी फ्री मिळतात, आपण घेत नाही आहे, आपलं अज्ञान आहे, आपण मूर्ख आहे. आता एकादशी करायची म्हणजे काय करायचं? डायबिटिक लोकांसाठी ह्याच्यातलं काही ॲप्लिकेबल नाही आहे, त्यांनी आपल्या डॉक्टरांशी बोलून घ्या. माझ्यासारख्या सामान्य लोकांनी त्या दिवशी एक वेळ फराळ करायचा. फराळामध्ये खिचडी घ्यायची नाही, बाकीचे सगळे पदार्थ आहेत ते चालतात. तुम्ही फळं घ्या, दूध घ्या, लाल भोपळा घ्या, भिजवलेले शेंगदाणे घ्या, सुरण खावा, म्हणजे जे इतर जे आपण कधीही आयुष्यात पदार्थ खात नाही ते पदार्थ या दिवशी घ्यायचे. आता कशासाठी उपास करायचा? अगदी सोपं आहे. जास्त काम असलं की आपण ऑफिसमधनं सुट्टी घेतो आणि जादाची कामं करतो. तसं पचन हे आपल्या शरीरासाठी ऑफिस आहे, त्याला अखंड काम करावं लागतं आणि ते काम असलं की त्याला जादाची कुठलीही कामं करता येत नाहीत. मग आपण एकादशी केली की भरपूर वेळ मिळतो पोटाला, की आज मला काही फारसं पचनाचं काम नाही आहे, ह्या माणसानं अगदी हलके पदार्थ खाल्लेत, एकदाच खाल्लेले आहेत आणि माझ्याकडे आज भरपूर वेळ आहे, मी आज जादाची कामं काढतो. जादाची कामं शरीराची म्हणजे कुठली? कुठात इन्फ्लमेशन आहे का? कुठात पडझड झाली आहे का? कुठात दुरुस्तीची गरज आहे का? ह्या सगळ्या गोष्टी निवांत वेळ मिळाला की लगेच दुरुस्त करायला सुरुवात होतात. शरीरामध्ये कचरा साठलाय का? कचरा म्हणजे फ्री रॅडिकल्स. शब्द लक्षात ठेवा, फ्री रॅडिकल्स. सर्च करा जाऊन गुगलवर. काय करतात फ्री रॅडिकल्स? शरीरातला शुद्ध घाण कचरा आहे. याच्यामुळं आपण लवकर म्हातारे होतो, याच्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहत नाही, याच्यामुळं अनेक दुर्धर आजार होतात, इन्क्लुडिंग कॅन्सर. मग सुट्टी मिळाली पचनाला की मस्त शरीर हे सगळे फ्री रॅडिकल्स एकत्र करतं, डिस्ट्रॉय करतं. आपण पुन्हा तरुण व्हायला तयार. मग एकादशीच का? दुसरा उपास का नाही? दुसरा कुठलाही करा. माझ्या दृष्टीने एकादशी सोपी आहे, दर 15 दिवसांनी येते. मला काही शेड्यूल करावं लागत नाही, कॅलेंडरमध्ये बघायचं उद्या एकादशी, त्याप्रमाणे प्रिपरेशन करायचं. दुसरी गोष्ट, हे व्रत आहे म्हणजे पूर्ण दिवस उपास असतो. संध्याकाळी सोडायचं नाही, संध्याकाळी जास्त खाल्लं जात नाही, संध्याकाळी अगदीच सहन होत नसेल तर कपभर दूध घ्या आणि ह्याच्यातून पुण्य मिळतं. उत्तम आरोग्य, ह्याच्यापेक्षा मोठं पुण्य काय असणार आहे? तर नक्की एकादशी आज जशी केली आहे तशी वर्षभर कायम करायला सुरुवात करा. फायदा नक्की मिळेल.